Hello friends, I am Atul Heleskar and today we are going to solve the different activities from your 8th standard English textbook, and the name of the lesson is 4.5 Festivals of Northeast India English Workshop. Please pay attention on page number 100 now. तर आपण विद्यार्थी मित्रांनो यामधील वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सोडवायचा प्रयत्न करूया. पहिली ऍक्टिव्हिटीमध्ये एक पॅराग्राफ दिलेला आहे अँड वी हॅव टू सॉल्व दिस पॅराग्राफ and we have to fill proper word and phrases there. Okay, so please pay attention on page number 100. The first activity: insert the proper words, phrases in the gaps to make the narration meaningful. Use them in proper form. आता ही जे नरेशन आहे, हे जे पॅराग्राफ आहे, हा पॅराग्राफ तिथे दिलेला आहे अँड वी हॅव टू फिल सम वर्ड्स देअर अँड द फ्रेजेस अँड इन देअर प्रॉपर फॉर्म मध्ये पण आपल्याला वापरायचं आहे, हे पण नीट लक्षात घ्या. सो कोणते कोणते शब्द दिलेले आहेत? सो डिस्कार्ड, रिव्हाइव्ह, डायव्हर्स, हँडेड डाऊन, ब्रिंग आउट अँड संच्युअस. ओके, तर हे शब्द दिलेले आहेत अँड वी हॅव टू कम्प्लीट that paragraph using these words. Okay, now please pay attention on that paragraph. While shopping, I suddenly met Lata Shankaran. Meeting my classmate after 20 years dash our friendship. We spoke on dash topics of our past, present, and future. We realized that we could not dash old school memories. She showed me a beautiful ring dash from her great grandmother. We discussed about how we should dash the best from our old children. Before we parted, we decided to meet again that night and have a dash dinner at a five-star hotel along with our families. Okay, so after reading this paragraph, we can see that here the writer used past tense. इथं आपल्याला लक्षात येते की पास्ट टेन्सचा वापर आहे, ही घटना पास्ट मध्ये घडलेली आहे. सो व्हाईल युजिंग दीज वर्ड्स वी हॅव टू बी व्हेरी मच केअरफुल when we use the proper form of the word or phrase. Okay, so please pay attention. While shopping, I suddenly met Lata Shankaran. मी शॉपिंग करत असताना लता शंकरन मला अचानक भेटल्या. मीटिंग माय क्लासमेट आफ्टर 20 years रिव्हाइव्ड आवर फ्रेंडशिप. सो इथे तिला क्लासमेट भेटलेली आहे तिची, आणि मग त्यांनी इथे त्यांची 20 वर्षापूर्वीची जी फ्रेंडशिप आहे ती फ्रेंडशिप भेटून काय केली? रिव्हाइव्ड. REVIVED. इथं पास्ट टेन्स वापरणं आवश्यक आहे. रिव्हाइव्ड, त्यांनी रिव्हाइव्ड केली. रिव्हाइव्ड मीन्स रिफ्रेश केली. त्यांनी परत त्यांची फ्रेंडशिप ही ताजीतवानी केली. सो रिव्हाइव्ड. वी स्पोक ऑन डायव्हर्स टॉपिक्स. आम्ही वेगवेगळ्या टॉपिक्सवर बोललो. डायव्हर्स, DIVERSE, and the past tense used by the writer here, spoke. Okay, the past tense of speak, here the spoke is there. So we spoke on diverse topic. आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोललो. Of our past, प्रेझेंट अँड फ्युचर. म्हणजे पास्ट विषयी बोललो, प्रेझेंट विषयी बोललो, फ्युचर विषयी बोललो. वी रिअलाइज्ड दॅट, अगेन प्लीज पे अटेन्शन, रिअलाइज्ड पास्ट टेन्स, आम्हाला जाणीव झाली. वी रिअलाइज दॅट वी कुड नॉट डिस्कार्ड आवर ओल्ड स्कूल मेमरीज. अगेन हियर द डिस्कार्ड वर्ड, DISCARD, डिस्कार्ड. परत इथं आपण समजून घेऊया रिअलाइज्ड. बघा, रायटरनी इथं रिअलाइज म्हणजे पास्ट टेन्स वापरलेला आहे. सो वी रिअलाइज दॅट वी कुड नॉट डिस्कार्ड. अगेन द कुड नॉट इज देअर, की ते त्यांचे जे काही मेमरीज आहेत ते डिस्कार्ड मीन्स टू लीव्ह. LEAVE, लीव्ह मीन्स सोडून देणे. दे कुड नॉट लीव्ह देअर ओल्ड मेमरीज. ते त्यांचे ओल्ड मेमरीज सोडून देऊ शकले नाही, डिस्कार्ड करू शकले नाही. टू थ्रो अवे, डिस्कार्ड मीन्स व्हॉट? टू लीव्ह और टू थ्रो अवे. ते फेकून देऊ शकले नाही. नेक्स्ट, she showed me a beautiful ring handed down from her great grandmother. बघा, showed, SHOWED. तुम्ही नीट बघा, showed हे past tense दिले. तिनं ती दाखवली. काय दाखवली तिच्या मैत्रिणीनं? she showed me a beautiful ring, एक अंगठी दाखवली. handed down, handed, बघा इथं आपण past tense वापरतोय. handed down. ओके, HANDED DOWN, handed down. ओके,
शी शोड मी अ ब्युटिफुल रिंग हँडेड डाऊन फ्रॉम हर ग्रेट ग्रँडमदर. ग्रेट ग्रँडमदर म्हणजे काय? आजीची आई. त्या आजीच्या आईनं जी अंगठी दिलेली आहे ती अंगठी तिनं जी दाखवली तिला. ओके, की तिनं कशी त्या आजीच्या आईनं तिला अंगठी दिलेली होती ती दाखवली आपल्या मैत्रिणीला. शी शोड मी अ ब्युटिफुल रिंग हँडेड डाऊन, म्हणून इथं आपण हँडेड डाऊन हे फॉर्म वापरलेला आहे. देन नेक्स्ट वी डिस्कस्ड अबाउट हाऊ वी शुड ब्रिंग आउट द बेस्ट फ्रॉम आवर ओल्ड चिल्ड्रन. अँड देन दे डिस्कस अबाउट देअर ओन चिल्ड्रन. त्यांनी त्यांच्या मुलांविषयी चर्चा केली आणि ती चर्चा करत दे डिस्कस्ड. अगेन परत बघा पास्ट फॉर्म. डिस्कस्ड त्यांनी चर्चा केली की कशा ब्रिंग आउट. अगेन द वर्ड ब्रिंग आउट. ब्रिंग आउट म्हणजे बाहेर काढणे, शोधणे, की आपल्या लहान मुलांमधून चांगल्या गोष्टी कशा शोधायच्या, ब्रिंग आउट बाहेर कशा काढायच्या, हे त्यांनी आपल्या मुलांविषयी चर्चा केली. ओके, डिस्कस्ड अबाउट हाऊ वी शुड ब्रिंग आउट द बेस्ट. ब्रिंग आउट द बेस्ट म्हणजे काय? वी हॅव टू फाइंड आउट द बेस्ट. ओके, सो what are the things which are best in their children? So they discussed about this. Okay, so discussed about how we should bring out the best from our old children. पुढे बिफोर वी पार्टेड म्हणजे वेगळे वेगळे होणे. जेव्हा ते एकमेकांना सोडून जात होते त्याच्यापूर्वी बिफोर वी पार्टेड वी डिसाइडेड टू मीट अगेन. परत आम्ही भेटायचं ठरवलं. दॅट नाईट अँड हॅव अ सम्च्युअस डिनर. आणि मग परत रात्रीची मीटिंग ठरली आणि मग अँड असं ठरलं की सम्च्युअस मीन्स व्हेरी ग्रँड, छान मोठ्या प्रमाणात. ओके, सम्च्युअस देर इज अ वर्ड इथे वापरणं योग्य आहे. सो we and have a sumptuous dinner at a 5-star hotel along with our family. तर रात्रीच्या वेळेला परत एकदा छानपैकी व्हेरी ग्रँड डिनर घ्यायचं आमचं ठरलेलं. त्या डिस्कशन नंतर आमचं ठरलेलं इथं दिसतंय. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण कशा पद्धतीने पास्ट टेन्सचा योग्य वापर आणि जेव्हा आपण पास्ट टेन्स विषयी बोलत असतो तो सो हाऊ शुड वी हॅव टू यूज the words and phrases in a proper form हे आपण समजून घेतलं. Now the next activity. Please pay attention. Correct the wrongly spelled words from the lesson and make a word chain of nouns with them. तुम्हाला इथे 8 शब्द दिले आहेत पण त्यांचे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत. ते आधी करेक्ट करायचे and then you have to make a word chain using these 8 words. या 8 वर्ड्सचा वापर करून तुम्हाला वर्ड चेन बनवायची आहे. ओके, नाव पहिला शब्द आहे मॅनर. बघा याच्यामध्ये मॅनर मध्ये ओ शब्द आलेला आहे तर मॅनरच्या ठिकाणी ई पाहिजे. सो मॅनर वर्ड मॅनर. देन सीझन SEASON तर ईच्या ठिकाणी ए पाहिजे सीझन. देन नेचर NATURE तर यू पाहिजे त्या ठिकाणी ईच्या ठिकाणी. DRAM DRUM ड्रम. लोकल्स मध्ये काय कोणताही बदल नाहीये. ओके, सो लोकल्स इज अ करेक्ट वर्ड. देन फेस्टिवल. देन FESTIVAL EL च्या ठिकाणी काय पाहिजे AL. देन ERD तर त्या ठिकाणी R च्या ऐवजी N पाहिजे END एंड. आणि रिच्युअल RI च्या ठिकाणी I पाहिजे रिच्युअल. तर अशा पद्धतीने ते आपण हे शब्द त्या ठिकाणी असायला हवेत. आता आपण याचं वर्ड चेन बनवूया. तर इथे आपल्या पुस्तकामध्ये फेस्टिवल वर्ड तुम्हाला दिसतोय ऑलरेडी. ओके, द फेस्टिवल वर्ड हॅज बीन गिवन हिअर. सो we have to start with L. The next word we have to start with L. Okay, so after completing the first word festival, then locals LOCALS locals. Then season S नंतर काय आहे season SEASON season. Then N from N, so the nature NATURE. So we should have to start with E now. E here. E means here end. END. Okay, so from D DRUM drum, and from M the manner word is here, and the last word R here ritual. So this word. So in this way we have completed this activity after making this word chain. So thank you very much.